तर आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा श्रावण सोमवार आणि आज योगायोगाने आज पौर्णिमा सुद्धा आहे, रक्षाबंधन सुद्धा आहे। तर खूप असा छान दिवस आहे। तर हा दिवसाचा छान असा उपयोग करून आज छान असं दिवसभर मी पूजा करणार आहे, सत्यनारायणची पूजा करणार आहे, रक्षाबंधन राख्या आपण देवांना बांधणार आहोत। त्यानंतर सर्वात अगोदर पूजा करण्याच्या आपल्याला बाहेर सडा रांगोळी करायची असते। तर छान अशी सडा रांगोळी झालेली ही महादेवाची पिंड अशी मी बाहेर अंगणात रांगोळी काढलेली आहे। उंबरट्याचं पूजन झालेलं आहे। त्यानंतर मी देवांची पूजा करणार आहे। तर बघा ही भांडी जी आहे मी आदल्या दिवशी घासून ठेवलेली होती, म्हणजे मी नाही माझ्या आईने मला ही घासून दिलेली होती, कारण खूप अशी भांडी होती आणि आदल्या दिवशी घासली तर बरं पडतं, पटकन आपल्याला पूजा वगैरे मांडता येते। आणि मंदिर वगैरे मी उंबरट्याचं पूजन करण्याच्या अगोदर स्वच्छ करून गेलेले होते। आता मी देव घासायला घेणार आहे। देव सुद्धा मी आदल्याच दिवशी घासणार होते, मंदिर सुद्धा साफ आदल्याच दिवशी करणार होते, पण थोडंसं आम्हाला गावाला जायचं होतं त्यामुळे मी ते राहू दिलं, कारण मंदिर साफ करायला आणि देव स्वच्छ उजळवायला पूर्ण वेळ गेला असता, म्हणून मी ते राहू दिलं होतं। फक्त देवाची जी भांडी आहेत ती सर्व घासून ठेवलेली होती आणि मग मी म्हटलं चला असंही मला स्वयंपाक वगैरे काही करायचा नाहीये। माझी आई आलेली होती, तिने स्वयंपाक वगैरे केलेला होता। म्हटलं उद्याच मी छान असे व्यवस्थित देव उजळून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता की मी देव उजळवण्यासाठी आपलं गोदाजल असतं, त्या गोदाजलने मी सर्व देव पितळी देव असतात ते उजळून घेते आणि चांदीचे जे टाक वगैरे आहेत, जे काही एक दोन मूर्ती माझ्याकडे आहेत तर त्या मी रुपेरीने स्वच्छ करून घेते। तर तुम्ही बघू शकता की आई तुळजाभवानीची मूर्ती आणि श्रीकृष्णांची जी मूर्ती आहे त्याच्यामध्ये किती फरक आहे। गोदाजलने खूप छान असं निघतं आणि केमिकल युक्त आहे ते, त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाहीये, चंदन वगैरे असं त्याच्यामध्ये असतं आणि त्याच्याने छान आपले देवही निघतात। तर तुम्ही बघू शकता ही खंडेरावांची टाक आहे, किती हे पडून गेलेली आहे, काळपट झालेली आहे। तरी मी देव 8 दिवसामध्येच घासत असते आणि थोडंसं पावसाळी वातावरण आहे त्यामुळे थोडेसे देव किंवा पितळी भांडी तांब्याची जी भांडी असतात ती काळी पडत असतात। तर तुम्ही बघू शकता हे दुसरं टाक आहे माझ्याकडे, तर ही आणि याच्यामध्ये किती फरक आहे। त्या रुपेरीने इतक्या पटकन आपली चांदीची भांडी असतात ना किंवा देव असतात खूप पटकन निघतात, पण त्याच्यामध्ये केमिकल असल्यामुळे थोडंसं लवकर नाही घासायचे देव, कारण आपले देव नाही तर घासले जातात। आठवड्यातनं एक वेळा किंवा 15 दिवसातनं एक वेळा तुम्ही त्या रुपेरीचा उपयोग करत जा। त्यानंतर माझे देव वगैरे व्यवस्थित स्वच्छ घासून झालेले आहे, बाकीची देवपूजाही करून झालेली आहे। एक तेलाचा दिवा मी अगोदर लावून घेतलेला आहे। त्यानंतर बघा मी हा अष्टलक्ष्मी दिवा लावणार आहे आणि छान असं त्याला डेकोरेट करणार आहे। तर मी मोगऱ्याची जे फुलं आहेत ते आमच्याकडे आता सध्या मिळत नाही पावसाळ्यामध्ये, तर मला थोडंसं डेकोरेट करायचं होतं, तर मी आर्टिफिशियल जे मोगऱ्याची फुलं असतात ते मी मिशोवरनं मागवलेली होती आणि खूप छान आलेली आहे। कागदाची ती फुलं बनवलेली आहे, आपला जो टिश्यू पेपर असतो त्याची ती फुलं आहेत, पण रिअल लुक देत असतात। तर त्याला मी लावण्यासाठी अगोदर दिव्याला हा डबल साइडेड टेप लावलेला आहे आणि त्यानंतर बघा मी ही फुलं लावणार आहे। तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला वाटणार आहे नाही हे रिअल आहेत का आर्टिफिशियल आहेत, पण दिवा जेव्हा ही फुलं लावलं त्याच्यानंतर दिवा खूप सुंदर दिसायला लागला। छान अशी पूजा झालेली आहे आणि देवांना जी फुलं आहेत ती मी माझ्या अंगणात जे झाड लावले त्याचीच फुलं मी सध्या वाहत आहे आणि त्यानंतर आपण करणार आहोत अभिषेकाची तयारी, कारण सत्यनारायणही पुंजायचा होता। तर मी आज सर्व देवांचंच केलेलं आहे आणि आईने घरातली जी कामं आहेत ती सर्व आवरली। तिची खूप मदत होते मला, जेव्हाही ती माझ्याकडे येते तेव्हा तिची खूप मदत होत असते। तर आज मी थोडंसं डेकोरेशन वेगळ्या प्रकारचं करणार आहे, छान दिसावं म्हणून। तर ही जी झाडाची पानं आहेत त्याच्याने मी थोडंसं डेकोरेशन करत आहे। त्यानंतर मग मी याच्यावरती कापड ठेवेल आणि मग महादेवांची पिंड ठेवून त्याच्यावरती बेलपत्र मी त्याच्यावरती अर्पण करणार आहे।
तर थोडंसं आज मला वेळ होता डेकोरेशन करायला, कारण घरातले कामांपासून मला थोडी आज सुट्टी होती, कारण आई म्हणे तू कर पूजा वगैरे, मी स्वयंपाक वगैरे करते. आणि सुट्टी असल्यामुळे श्रीयू सुद्धा घरी होता, तर नेहमीप्रमाणे मी पूजा करायला लागले का तोही माझ्याजवळ येतो आणि म्हणतो मला पूजा करू दे. तर गणपती बाप्पा त्याचे आवडते आहेत आणि त्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायला फार आवडतो. तर तो म्हणे मी करतो. तर त्याने गणपती बाप्पांचा अभिषेक केला. जसं जसं मी त्याला सांगितलं तसं तशा त्याप्रमाणे त्याने अभिषेक केला. आणि अभिषेक केल्यानंतर तो उठला, कारण मुलांनी एवढा वेळ बसलं जात नाही आणि अभिषेकाला 2 ते 2.5 तास लागत असतात. त्यामुळे जेवढं त्याने केलं तेवढं भरपूर आहे. आणि गणपती बाप्पांचा अभिषेक मुलांनी केला तर अतिउत्तम असतं, कारण हे बुद्धीचे देवता आहेत आणि मुलांना आपली विद्या प्राप्ती व्हावी म्हणून गणपती बाप्पांचा छान असा रोज अभिषेक जरी केला मुलांनी तरी चालतं. तर गणपती रोज सकाळी तर एवढं त्याच्याने होत नाही, पण दुर्वा वगैरे मी त्याला सकाळी शाळेत जाताना त्याला मी दिवा वगैरे लावायला लावते. आणि दुर्वा जे आहेत गणपती बाप्पाला रोज मी त्याला अर्पण करायला लावते, कारण दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करणं खूप छान आहे. गणपती बाप्पाचे आवडते आहेत दुर्वा, आणि दुर्वा अर्पण केल्याने गणपती बाप्पाचा छान असा आशीर्वाद प्राप्त होतो. तर त्याने गणपती बाप्पांना आता तिथे छान असं विराजमान करून दिलेलं आहे. आणि नंतर मग तो म्हटला की आता तू अभिषेक कर महादेवांचा, कारण त्याच्यानेही बसलं गेलं नसतं आणि मीही त्याला फोर्स केला नाही. तर त्याच्यानंतर मी अभिषेक करायला बसणार आहे. तर दुर्वा ज्या आहेत त्या मी कुंडीमध्ये लावलेल्या आहेत आणि मी मावशीच्या घरून आणलेल्या होत्या. पूर्ण कोरड्या होऊन गेलेल्या होत्या. गेले 2 वर्षापासून त्या दुर्वा माझ्याकडे आहेत. खूप छान आहेत. जरी त्या कोरड्या झाल्या तर तुम्ही पाणी टाकायला सुरुवात केली तर 2-3 दिवसामध्ये छान अशा हिरव्या होत असतात त्या. आणि रोज आदल्या दिवशी आदल्या दिवशी मी तोडून ठेवते आणि शाळेत जाताना दिवा वगैरे त्याला लावून झाल्यानंतर अगरबत्ती लावून त्याला अर्पण करायला लावत असते. आणि ते नेहमीच त्याचं झालेलं आहे. रोज तो पाया पडून आणि देवाचा आशीर्वाद घेऊनच स्कूलमध्ये जात असतो. तर त्याला ती सवय झालेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांकडनं असं करू शकता. आणि दुर्वा नक्कीच तुम्ही सुद्धा कुंडीमध्ये लावा आणि गणपती बाप्पाला अर्पण करा, कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहे आणि त्यांचा आशीर्वाद असला तर अतिउत्तम मुलांची प्रगती होईल. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की शिवमुठ किती प्रकारची असते आणि कोणत्या कोणत्या प्रकारे आपण शिवमुठ अर्पण करू शकतो, कोणती शिवमुठ अर्पण करण्याने आपल्याला कोणतं फल प्राप्त होत असते. तर तुम्हाला आता पुढे बघायलाच मिळणार आहे. अभिषेक वगैरे माझा करून झालेला आहे. आता मी शिवमुठ अर्पण करणार आहे. तर तुम्ही ते ज्ञान असो किंवा धन असो किंवा धान्य असो हे ते वाटल्यानेच वाढतं. तर शिवमुठ हे 3 प्रकारे अर्पण करत असतो आपण आणि त्या शिवमुठांचे वेगवेगळे फल आपल्याला प्राप्त होत असतात. तर सर्वप्रथम जी शिवमुठ आपण अर्पण करत असतो ते अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला शिवमुठ अर्पण करायची असते. ते शिवमुठ अर्पण केल्याने आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते. ते म्हणजे महिलांच्या माहेरच्या आणि सासरच्या दोन्ही पितरांना उदारगती प्राप्त होत असते, सद्गती प्राप्त होत असते. तर तुम्ही बघू शकता पहिली शिवमुठ ही मी अंगठ्याच्या साहाय्याने केली. आणि दुसरी पद्धत अशी की आपली मूठ पूर्ण उघडून आपल्याला शिवमुठ अर्पण करायची असते. ही शिवमुठ अर्पण केल्याने आपल्या कुळावरती कुलदैवताचा कोप असेल तर त्या कोपापासून आपलं निवारण होतात आणि आपल्याला कुळदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे ही शिवमुठ अर्पण करावी. आणि तिसरी पद्धत अशी आहे की शिवमुठ अर्पण करण्याची तिसरी पद्धत म्हणजे करंगळीच्या सहाय्याने आपल्याला शिवमुठ अर्पण करायची आहे. आणि हे शिवमुठ अर्पण केल्याने आपल्या वरती जे गुरूंचा कोप असतो किंवा संत महात्म्यांचा कोप असतो किंवा ऋषीमुनींचा कोप असतो तो नाहीसा होतो, संपतो आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावर होत असते. तर अशा 3ही प्रकारे आपल्याला शिवमुठ अर्पण करायची आहे. आणि शिवमुठ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो. तो मंत्र मी तुम्हाला सांगते, तर तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता. आणि शिवमुठ जेव्हा अर्पण करायचे नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शिवलिने शृंगी भृंगी महाकालयुक्ताय परमात्मने शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंदा जावा भ्रतरा नावडतीची असेल तर आवडती करणे देवा. आणि मग तुम्ही शिवमुठ अर्पण करू शकता.
छान असा अभिषेक करून झालेला आहे आणि पूजा पण खूप सुंदर दिसत आहे। आज थोडंसं डेकोरेशन मी जास्त केलेलं होतं कारण आई मदतीला होती म्हणून। त्यानंतर मी आज रक्षाबंधन आहे तर स्वामींना राखी बांधणार आहे आणि मला भाऊ नाहीये सख्खा, तर मला कधीतरी खंत वाटायची त्या गोष्टीची। रक्षाबंधन आली, दिवाळी आली का मलाही मनाला वाटायचं की मला सख्खा भाऊ असला असता तर मी आज त्याला राखी बांधली असते किंवा करधोडे बांधले असते। पण जेव्हापासून मी स्वामींच्या सेवेत लागले, केंद्रामध्ये गेले, तर आज मला 16-17 वर्ष झाली स्वामींची सेवा करायला। एवढी सेवा मी जेवढी करत नाही, जेवढी करायला पाहिजे, जेवढी होते माझ्याने तेवढी मी सेवा करते। पण रक्षाबंधन आणि दिवाळीला स्वामी माझे भाऊ असतात, तेव्हा माझे गुरु तर असतातच असतात, पण त्या दिवशी मी त्यांना साक्षात माझ्या भावाच्या रूपामध्ये बघत असते। आणि जेव्हा जसं आपण भावांना औक्षण करतो त्याचप्रमाणे तशाच प्रकारे मी स्वामींना औक्षण करत असते, कुंकू लावत असते, अक्षदा लावत असते। त्यानंतर जी आपण सोन्याच्या अंगठीने त्यांचं ओवाळणी करतो ती करत असते। तर स्वामी माझ्या आयुष्यात आल्यापासून ती भावाची कमतरता आहे ती मला कुठेच जाणवत नाही। स्वामी साक्षात माझ्या पाठीमागे भावासारखे उभे असतात, पाठीराखा आहेत स्वामी माझे आणि सुखा दुःखात सदैव त्यांनी माझी साथ दिलेली आहे। आणि आमचं भावा बहिणीचं नातं हे कायम असावं स्वामींचरणी हीच प्रार्थना करते मी। आणि माझे तसे काकाची मुलं, मावशीची मुलं, मामाची मुलं खूप चांगले आहेत, त्यांनी कधी मला जाणू दिलं नाही की मला भाऊ नाहीये। पण कधी कधी वाटायचं मला ह्या गोष्टी, आणि सख्खा भाऊ आणि चुलत भावांमध्ये थोडा तरी फरक पडतोच। पण स्वामी आल्यापासून मी ती जी मनात माझी खंत होती ती पूर्ण कायमची निघून गेलेली आहे। आणि रक्षाबंधन आहे किंवा दिवाळी आहे, स्वामींना मी करधोडे बांधते आणि मला असं वाटतं की माझा भाऊ माझ्या घरी आलेला आहे। त्यानंतरच मग मी दुसऱ्यांना करधोडे बांधत असते। सर्वात प्रथम माझ्या स्वामींनाच मी राखी आणि करधोडे बांधते आणि मग नंतर माझ्या भावांना, गुरुभाऊ आहेत, चुलत भाऊ आहेत, त्यांना मी राखी बांधत असते, वडिलांना बांधत असते। कारण स्वामी माझ्या आयुष्यात सर्व सुख आणि आनंद घेऊन आलेले आहेत। ती कमतरता स्वामींनी पूर्ण केलेली आहे भावाची। आणि तुम्हालाही भाऊ नसेल तर तुम्ही खरोखर स्वामींना राखी बांधा, त्यांना भावासारखं समजा। आणि स्वामी आपले आई वडील, भाऊ बहीण, मैत्रिणी सर्वस्व आहेत। कारण कोणी आपल्या सोबत नसलं तरी चालेल, पण स्वामी आपल्या आयुष्यामध्ये असले पाहिजे। कुठल्याही प्रसंगामध्ये स्वामींची सोबत असली तर आपण कुठलाही कठीणातून कठीण प्रसंग असतो तो पार करून आपण त्या नदीच्या पलीकडे जाऊ शकतो, किनाऱ्यावरती आपली नाव लागू शकते। तर खरंच स्वामींचं असणं खूप महत्वाचं आहे। त्यानंतर मी देवांना राखी बांधली, श्रीकृष्ण झाले, घरातली जेवढी आपली देव असतात त्यांना राखी बांधायची असते। तर राखी बांधून झाल्यानंतर मग मी घेतला आहे सत्यनारायणची पूजा करायला। तर पूजा वगैरे मांडून झालेली आहे, छान अशी डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे। आणि घरामध्ये आज 2-3 पूजा होत्या, आरती सुद्धा होती आमची। आणि सकाळी मी मुंजे सुद्धा बसवले होते कारण थोडीशी अडचण आलेली होती, त्यामुळे मला सोमवारी आणि किंवा शनिवारी मुंजे बसवता आले नाही। आणि पौर्णिमाला जो शेवटचा दिवस असतो मुंजे बसवण्याचा, तर मी सकाळी मुंजे बसवून आलेली होती आणि ते शूट नाही केलं मी, कारण की दुसरीकडे जायचं होतं आणि मी आउटडोर भरपूर कमी शूट करत असते। जिथे म्हणजे मला कम्फर्टेबल वाटतं मी तिथे शूट करत असते, तर ते मी शूट केले नाही। घरी येऊन तिथे मुंजे बसून आल्यानंतर झाडाजवळ आपल्याला दुधाचा आणि भाताचा नैवेद्य घेऊन जावं लागतो। लाल करधोडा, केळी आणि काळी फुटाणे, साखर फुटाणे घेऊन जायचे असतात आणि नारळ घेऊन जायचं असतं। आणि तिथून पूजा करून आल्यानंतर मग आपल्याला 2 मुलं, लहान मुलं घरी जेवू घालावे लागतात। मुलं तर आता मिळत नाही, तर मी 2 पानं घालून देत असते आणि ते गाईला खाऊ घालून देत असते। त्यानंतर पूजा वगैरे झाली छान
आज होती आमची आरती। तर वर्षाच्या 9 आरत्या असतात। एक पौर्णिमा, नारळी पौर्णिमाला असते, एक इथे आखाड एकादशीला असते, दसऱ्याला असते, त्यानंतर होळीला असते। अशा 9 आरत्या असतात आमच्या वर्षाचं। तर मी आरती घडत आहे आणि वेळ होऊन गेला होता थोडा आरती घडायला। 7 वाजेला मी आरती घडायला बसले होते आणि घडून वगैरे तडून झाल्यानंतर 8 वाजून गेले होते मला। नंतर पूजा केली। मग तर आरतीमध्ये मी काय काय बनवते तुम्हाला थोडक्यात सांगते। तर आपल्या बघा ह्या बांगड्या मी बनवत आहे, त्यानंतर वेणी, त्यानंतर टिकली, आपलं फणी असते, त्यानंतर 5 कोणी, 3 कोणी, 1 कोणी, 2 कोणी, 7 कोणी अशा बनवते। आणि जो श्रृंगार आपण देवीला चढवत असतो तो श्रृंगार आपल्याला आरतीमध्ये बनवायचा असतो। त्यानंतर दिवे असतात आणि आपली 9 दिवे, 9 पुऱ्या असं असतात। 9 सर्व गोष्टी मी घडलेल्या आहे। आणि मागची आखाड एकादशीची आरती जी आहे ती माझी राहून गेली होती काही मासिक अडचणमुळे। तर मी आज ती एक जी आपली आरती राहून जाते ना, तर ती राहिलेली आरतीचा एक दिवा आणि एक पुरी आपल्याला एक्स्ट्रा बनवावी लागते। म्हणजे मी 9 दिवे घडले असते, तर मी आता 10 दिवे घडणार आहे। जी आपली आरती राहिलेली असते ना, त्या आपली जेव्हा दुसरी आरती येणार असते तेव्हा तिथे आपल्याला एक दिवा एक्स्ट्रा घडवून आपल्याला त्याच्यामध्ये लावावा लागतो। तर तुम्ही कशा पद्धतीने आरती करतात आणि तुमच्या आरत्या किती असतात वर्षाच्या, केव्हा केव्हा लागतात, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर आता आरती घडून झाल्यानंतर मी तळण करून घेणार आहे आणि लापसी बनवून घेणार आहे। तर लापसी आपली पिठाची असते। तर बघा अशी घडून झालेली आहे माझी। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि नवीन चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।